आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आणि या तपोपूर्तीच्या निमित्तानं जो 12 वर्षाचा प्रवास आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने केलेला आहे आणि देश सर्व पातळीवर खूप वेगानं प्रगती करताना आपण सगळेजण पाहतोय। आज आपण सगळेजण पाहत असताना देशाच्या पायाभूत विकासासाठी आदरणीय मोदीजींनी समाजातल्या प्रत्येक घटकांना सोबत घेऊन प्रत्येक घटकाचा विचार करून आज देशाला प्रगतीकडे नेण्याचा संकल्प केलेला आहे आणि एक आमूलाग्र बदल आज देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेला आपण सगळेजण पाहतोय। खास करून मोदीजींनी समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे, समाजातला शेवटचा घटक विकासापासून वंचित नाही राहिला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका मोदीजींनी आपल्या कालखंडामध्ये घेतली। आज आपण सगळेजण पाहत असताना देशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास होत असताना देशानं दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आपण सगळेजण पाहतोय। देश आज सर्वोत्तम रस्त्यांनी जोडलेला आपण सगळेजण पाहतोय। देशातली दळणवळणाची प्रत्येक साधनं असतील ती साधनं खूप मजबूत होताना आपण पाहतोय। त्यामुळं देशामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली दळणवळणाच्या साधनाचा प्रचंड मोठा विकास होत असताना अगदी आज आपण सोलापूरच्या बाजूनं बघितलं तरी सोलापूरच्या बाजूला सगळ्या बाजूनं गेलेले मोठे मोठे हायवे या प्रत्येक जिल्ह्याला जोडण्याचं काम करताना आपण सगळेजण पाहतोय। त्यासोबत रेल्वेचं आधुनिकीकरण आपण सगळ्यांनी पाहिलं। नवनवीन रेल्वेचे मार्ग आज उभे राहताना आपण सगळेजण पाहतोय। खूप नवीन मार्ग रेल्वेचे उभे राहिले आणि रेल्वेला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालं। त्यामध्ये त्याचं एक उत्तम उदाहरण वंदे भारत ट्रेन जे आपण सगळेजण पाहतोय चालू झाली आणि त्या वंदे भारत ट्रेननं दळणवळणाच्या साधनामध्ये क्रांती केलेली आपण सगळेजण पाहतोय। प्रचंड मोठा प्रतिसाद या निमित्ताने मिळाला। देश उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना खूप मोठे मोठे उद्योग देशामध्ये येत असताना मोदीजींनी खऱ्या अर्थानं देशाला मजबूती देत असताना मेक इन इंडियाचा नारा दिला आणि त्या अनुषंगानं देशातल्या उद्योजकांना किंबहुना देशामध्ये निर्मिती झालेल्या वस्तूंना देशातल्या जनतेनं प्राधान्य दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि देशाला खूप ताकदीनं पुढे नेण्याचं आहे किंवा देशाचा कणा आहे। त्या शेतकरी बांधवांसाठी विविध योजना राबवत असताना खास करून सिंचन क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती झालेली आपल्याला दिसते। देशामध्ये राज्यामध्ये सिंचन क्षेत्र वाढत असताना मोदीजींनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रत्येक राज्यामध्ये दुष्काळी भागाला पाणी पोचवण्यासाठी खूप मोठी ताकद प्रत्येक राज्याला आणि शेतकरी बांधवांना देण्याचं काम केलं। त्यासोबत बळीराजा सिंचन योजना पण मोदीजींनी चालू केली आणि त्या माध्यमातून देशामध्ये सिंचन क्षेत्रामध्ये झालेली क्रांती आपण सगळेजण या ठिकाणी पाहतोय। एका बाजूला शेतकरी समृद्ध होत असताना शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होत असताना नागरी भागातल्या लोकांसाठी नागरी विकासाचा खूप मोठं काम आदरणीय मोदीजींनी केलं। देशामधल्या प्रत्येक मोठ्या शहरांना अगदी सोलापूरपासून असे अनेक शहरं आहेत की ज्या शहरामध्ये नागरी विकासाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं काम झालेलं आपण पाहतोय आणि त्याचसोबत आपण सगळ्यांनी बघितलं असेल आरोग्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती आपण झालेली पाहतोय। खूप मोठी एम्स सारखे हॉस्पिटल आपण बघितलं, खूप मोठ्या संख्येनं त्या हॉस्पिटलच्या संख्येमध्ये वाढ झाली आणि त्यासोबत देशातल्या प्रत्येक नागरिकाला
उपचार मिळाला पाहिजे. उपचाराविना कुठल्याही नागरिकाला स्वतःचा जीव गमवावा लागू नये, किंबहुना उपचारापासून वंचित कोण नागरिक राहू नये म्हणून आयुष्यमान भारत योजना आदरणीय मोदीजींनी या देशामध्ये चालू केली. आणि जगातली सगळ्यात मोठी योजना आयुष्यमान भारतच्या रूपानं आज लोकांच्या सेवेसाठी या देशामध्ये चालू असलेले आपण सगळेजण पाहत आहे. त्या माध्यमातून कोट्यावधी रुग्णांना या योजनेची मदत झाली आणि असंख्य रुग्णांचे जीव वाचले, असंख्य रुग्णांना स्वतःचं जीवन सुसह्य करता आलं. अशा पद्धतीचं काम या माध्यमातून झालेलं आपण पाहतोय. खास करून सार्वजनिक क्षेत्रामध्ये मध्ये मोदीजींच्या सरकारवर आज विश्वास असलेला आपण सगळेजण पाहतोय. आणि प्रशासनामध्ये आलेली शिस्त मोदीजींच्या कालखंडामध्ये ही एक प्रचंड मोठी शिस्त आज प्रशासनामध्ये आलेली आपण सगळेजण पाहत आहे. आणि त्या माध्यमातून प्रशासकीय व्यवस्थेला प्रशासकीय व्यवस्थेवर एक मोठा प्रभाव मोदीजींचा आणि मोदीजींच्या सरकारमध्ये असलेल्या कामाचा आपण सगळेजण पाहतोय. आणि त्या माध्यमातून एक सामान्य माणसाचा विश्वास संपादन करण्याचं काम त्यामातून झालेलं आपण सगळेजण पाहतोय. मोदीजींच्या कालखंडामध्ये आपण बघतो की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे असा संकल्प मोदीजींनी पंतप्रधान झाल्यानंतर केला. आणि त्याच माध्यमातून देशातला एकही नागरिक जो बेघर आहे तो घरापासून वंचित राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली. आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून क्रांतिकारी काम या देशामध्ये झालेलं आपण सगळेजण पाहत आहे. खास करून मोदीजींना महाराष्ट्राच्या वतीने आपण धन्यवाद देऊया की देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्ती प्रधानमंत्री आवास योजनेची घरं मंजूर कुठं झाले असतील तर ते महाराष्ट्रामध्ये झाली. गेल्या 10-12 वर्षामध्ये 10 लाख घरं महाराष्ट्रासाठी मंजूर होत असताना चालू वर्षामध्ये पाठीमागच्या वर्षामध्ये 30 लाख घरं या महाराष्ट्रासाठी मोदीजींनी मंजूर केली. आणि जवळजवळ 100% लाभार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. आज कामही चालू झालेली बघताय. आणि ही सगळ्या लोकांना भविष्यामध्ये एक स्वतःचं हक्काचं घर मिळेल अशा पद्धतीचं काम मोदीजींनी केलं. आणि यातूनही कोण राहिला असेल तर नव्यानं सर्वे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तो सर्वे पूर्ण झालेला आहे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या देशामधल्या प्रत्येक नागरिकासाठी घर देण्याचं काम आदरणीय मोदींच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसेल. देश सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना डिजिटल क्षेत्रामध्ये सुद्धा देशानं खूप मोठी प्रगती केलेली आपण बघतोय. या देशातल्या छोट्या छोट्या संस्था व्यवस्था डिजिटल झालेल्या आपण सगळेजण पाहतोय. आणि त्यामुळे प्रशासनामध्ये आलेली गतिमानता आपण सगळेजण अनुभवतोय. त्याही क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम मोदीजींच्या कालखंडामध्ये झालेलं आपण सगळेजण पाहतोय. खास करून आपण सगळेजण पाहिलं असेल की देशाचा विकास करायचा असेल तर समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन केला पाहिजे. जोपर्यंत समाजातला प्रत्येक घटक बरोबरीनं या प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही. हे मोदीजींनी या आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श घालून दिला. आणि खास करून महिला ज्यांचा वाटा 50% या देशामध्ये आहे त्या महिला सक्षमीकरणाचं काम मोदीजींनी हातामध्ये घेतलं. आणि त्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. आज आपण बघतो मोदीजींची मनापासूनची भावना की महिला सक्षम होत असताना त्या महिलांना लखपती करण्याचा संकल्प मोदीजींनी केला. आणि त्या माध्यमातून प्रचंड मोठं काम आमच्या लखपती दिदी बनवण्याचं काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की पाठीमागच्या वर्षापर्यंत 50 लाख महिला भगिनी आमच्या लखपती झाल्या. आणि पुन्हा आम्ही 1 कोटी महिला भगिनींना लखपती करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. तेच देशभर अशा पद्धतीचं काम चालू आहे. महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम मोदींच्या सरकारच्या माध्यमातून होताना आपण बघतोय. आज आपण बघतो स्थानिक स्वराज्य संस्था असतील या सगळ्या संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचं काम झालं असताना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमच्या महिला भगिनींना 50% आरक्षण 33% आरक्षण मिळालं पाहिजे. आणि लोकसभा विधानसभेच्या माध्यमातून महिलांनी काम केलं पाहिजे. आणि त्या महिला त्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आल्यानंतर त्या या देशामध्ये सक्षमपणे काम करतील आणि महिला उन्नतीचं काम त्यांच्या हातून होईल अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी घेतली. दुर्दैवाने ज्या
जी लोक किंवा जो पक्ष सातत्यानं महिलांच्यासाठी आम्ही काम करतो जे सांगतात, आणि किंबहुना देशाचं नेतृत्व करणारे जेवढे महिला नेतृत्व करणारे पक्ष होते, अगदी सोनिया गांधीजी असतील, अगदी ममताजी असतील, ज्या ज्या लोकांनी महिला म्हणून आपण काम करत असताना जेव्हा महिला आरक्षणाचं बिल आलं तेव्हा मात्र त्यांनी विरोध केला, तरीसुद्धा मोदीजींनी संकल्प केलेला आहे की नारी वंदन विधेयक मंजूर करण्याचा संकल्प मोदीजींचा आहे. त्या दृष्टीनं आज आमचं सरकार एक एक टप्प्यानं पाऊल पुढे टाकतं, हे आपण सगळेजण पाहत आहे. त्यासोबत शेतकऱ्यांच्यासाठी किसान सन्मान योजना चालू केली, अनेक योजना चालू झालेल्या आणि बंद झालेल्या आपण पाहत आहे. परंतु मोदीजींनी चालू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आज सातत्यानं चालू आहे आणि शेतकऱ्यांना मदत करत असताना शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आपण बघतो अगदी गोरगरीब शेतकऱ्यांना त्याचा प्रचंड मोठा लाभ झालेला आपण सगळेजण पाहतो. आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जेव्हा शेतकरीचं कुटुंब थांबतं तेव्हा या योजनेतून त्या शेतकऱ्यांना मदत होत असते. आणि तीच नमो किसान सन्मान योजना आमच्या महाराष्ट्र सरकारनं चालू केली. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं काम केलं. आपण पाहतो बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, जो महामार्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला, मुंबई टू विदर्भात नागपूर झालेला महामार्ग, एक प्रचंड मोठा महामार्ग झालेला आपण सगळ्यांनी पाहिला असेल. तशाच पद्धतीचे अनेक महामार्ग आता नव्यानं होत आहेत. शक्तिपीठ महामार्ग असेल, अगदी नागपूर गोवा हा महामार्ग असेल, असे अनेक महामार्ग या देशामध्ये झालेले आपण सगळेजण पाहतोय. त्या महात्मा फुलेंची 200वी जयंती, आज जयंती वर्ष, महात्मा फुलेंची जयंती साजरी करत असताना 200 जयंती वर्ष साजरं करण्याचा निर्णय घेतलेला असेल. अशा अनेक योजना आपण, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल, घराघरामध्ये आपण बघतो आज गॅस बघतो. पूर्वी गॅस बघायला लोकांचं, ज्याच्या घरी गॅस आहे अशा लोकांना प्रतिष्ठित लोक समजलं जायचं. आता आपल्या गरीबातल्या गरीब घरामध्ये सुद्धा आज गॅस आपण पोचलेला पाहताय आणि चूल बंद झालेली आपण पाहताय. याला कारण मोदीजींनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून या देशामध्ये महिला भगिनींना न्याय देण्याची भूमिका घेतली. आणि हे सगळं करत असताना आज भारत एक विकसित देश म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय. जगामध्ये भारतानं मोदींच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठं स्थान निर्माण केलेलं आपण पाहतोय. प्रचंड मोठी शक्ती म्हणून पुढे येताना भारत पाहतोय. आज जगातली 4थी सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता म्हणून आज भारत आज जगापुढे आलेला पाहताय. आणि लवकरच जगातली 3री सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता भारत होईल, अशा पद्धतीची एक भारताला प्रतिष्ठा या जगामध्ये मिळवून देण्याचं काम मोदीजींच्या सरकारच्या कालखंडामध्ये आणि सरकारच्या माध्यमातून झालेलं आपण सगळेजण पाहतोय. आज देश संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय. आता आज देशातल्या अनेक कंपन्या अशा काम करत आहेत की संरक्षण क्षेत्रामध्ये क्रांती होऊन संरक्षण क्षेत्रामध्ये देश स्वयंपूर्ण व्हावा, ही भूमिका मोदींच्या कालखंडामध्ये घेतलेली जाते. आणि त्यामुळं आज आपण पाहतो आज संरक्षण क्षेत्रामध्ये किंबहुना लष्करी क्षेत्रामध्ये देशाच्या सीमा मजबूतीनं त्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि भारताच्या सीमेकडं वाकड्या नजरेनं बघायची कोणाची हिंमत होणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था मोदींच्या कालखंडामध्ये उभी राहिलेली आपण पाहत आहे. जेव्हा जेव्हा देशावर आक्रमण करण्याचा कोणी प्रयत्न केला तेव्हा तेव्हा देशाच्या बाँड्रीला क्रॉस करून मोदीजींनी त्या लोकांना धडा शिकवण्याचं काम पाकिस्तानमध्ये असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडल्या असतील त्या ठिकाणी घुसून आपल्या देशाची प्रतिमा जपण्याचं काम, आपल्या लोकांना न्याय देण्याचं काम मोदीजींच्या कालखंडामध्ये झालेलं आपण सगळेजण पाहतोय. गरिबीचा दर आपण बघितला, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये झालेली प्रगती आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळं मोदीजींचा 12 वर्षाचा जो कालखंड आहे हा देशाला विकासाकडे नेणारा, समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा, भारताला एक मजबूत देश म्हणून या जगामध्ये पुढं आणणारा असा एक मोदीजींचा प्रवास आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळं